काय मेनू प्रीती? आज कांदा भजी. सगळं रोज कांदा भजी. हा, डोळ्यांना पाणी येते कांदे कापायचे. असे लांब स्लाइस मध्ये आपल्याला कांदे कापून घ्यायचे कांदा भजी करण्यासाठी. नमस्कार मंडळी, मी प्रीती, तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा वार आहे सोमवार आणि कालपासून आमच्याकडे खूप जास्त पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस आहे. आणि आता तुम्हाला माहिती आहे की आपला भाऊ आलेला आहे आणि तो आता जायचं म्हणतो. मग म्हटलं काहीतरी नाश्ता करून जा, तर त्याने फरमाईश केली की म्हणे कांदा भजी कर असं. तर आता मी कांदा भजीची तयारी करते. वाजले 8:15. यांचा टिफिन पण करायचा आहे 9 वाजेपर्यंत आणि कांदा भजी पण. आणि बाहेर बघा खूप पाऊस चालू आहे, खूप म्हणजे आणि लाडका भाऊ योजनेअंतर्गत भजीचा कार्यक्रम चालू आहे. लाडका भाऊ योजनेअंतर्गत भजी, कांदा भजी. तर आता हे कांदे कापून घेते आणि मग त्याच्यानंतर सगळं साहित्य घेताना तुम्हाला दाखवते. तर इथे हे कांदे आहेत ना, सगळे एका बाउलमध्ये काढून घेते मी. आणि त्याचे एक एक स्लाइसेस मोकळे व्हायला पाहिजे, याच्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेते. पूर्ण कांद्यांना हे मीठ असं छान लावायला असं या पद्धतीने. ते कांद्यांना मीठ लावल्यामुळे त्याला ते पाणी सुटतं. असं थोडंसं आपल्याला राहू द्यायचं त्याला मीठ लावून 10-15 मिनिटं. आणि आपोआप त्याचे स्लाइसेस पण मोकळे होतात मीठ लावल्यानंतर अशा या पद्धतीने. चल आता हे थोडे राहू देते, तोपर्यंत मी याच्या टिफिनची तयारी करून घेते. त्या टिफिनसाठी करायची वांग्याची भाजी, ती कापून घेते आता. लसूण जिरं काढून घेतलं मी आणि त्याच्यानंतर कांद्यांमध्ये टाकून दिलं. आता याच्यात ओवा घेतला, त्या हातावर चोळून कांद्यांमध्ये टाकून घेतल्या. त्याच्यानंतर चाट मसाला आणि सोडा असं सगळं कांद्यांना मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर घेतलं आहे बेसन पीठ. जेवढं कांद्यांमध्ये मावेल तेवढंच बेसन पीठ घ्यायचं आहे. थोडंफार वरतून फक्त 1 चमचा पाणी लागलं तर टाकायचं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तिखट हवं असेल तर त्याच्यात तुम्ही चटणी तुमच्या हिशोबाने टाकू शकतात, नाहीतर मग असं पण करू शकतात. आणि भरपूर सारी कोथिंबीर आणि थोडासा गरम मसालासुद्धा टाकून दिला आहे मी. आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान. आधी फक्त कांद्यांमध्येच पीठ पूर्ण मिक्स करायचं आहे आणि मग थोडंसं कोरडं असं वाटलं तर मग थोडंफार पाणी घ्यायचं आहे, 1-2 चमचा असं. आणि आता तुम्ही बघताय की हे आपलं रेडी झालं आहे तळण्यासाठी. कल्याणी भजी छान आहे. निघतोय आता भाऊ. आणि हे पण निघताय, यांचा पण टाइम झालाय ऑफिसचा, 9 वाजलेत.
पुढच्या रविवारी. आणि आता येईल ना जन्माष्टमी, तेव्हा सुट्टी ना आम्हाला. बाय बाय. आता ही भजी काढली गरम गरम आणि पप्पांना देऊन येते आता वरती. मस्त. आता वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि पाऊस अजून चालूच आहे आमच्याकडे. तर भाऊ आणि बहिणी गेले जसं तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर मी आजचा जो व्हिडिओ होता त्याचं थोडंसं काम राहिलं होतं एडिटिंगचं, ते केलं, अपलोड केला. आजपासून म्हणजे मागच्या 2 दिवसापासून आता मी टायमिंग ठरवून ठेवलेलं आहे की रोज 11 वाजता माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की माझा व्हिडिओ आला आहे की नाही. यासाठी रोज 11 वाजता येतील. काही असलं तर मी तसं तुम्हाला सांगत जाईल. आणि व्हिडिओ अपलोडिंग झाला त्याच्यानंतर आता पप्पांचं जेवण झालं, त्यांना वाढलं. आता जे राहिले आहेत किचनची कामं ते आवरते. हे पा तुम्हाला दिसतंय, कारण मग मुलं येतील त्याच्या आधी मी आता विचार केलाय फटक्यात आवरून घेत जाईल आणि त्याच्यानंतर व्हिडिओचं काम मुलं येण्याच्या आधीच करून घेत जाईल. नाहीतर आता काय होते, रोज सगळं आवरणं होतं, त्याच्यानंतर मग मी 10-11 वाजता म्हणजे व्हिडिओ एडिट करायला घेते आणि मग मला झोपायला खूप उशीर होतो. तर म्हटलं आता व्हिडिओचं काम आपण दिवसाच करून घेत जाऊ. तर असंही पार्लरमध्ये सध्या कमी आहेत क्लायंट, तोपर्यंत दिवसा होऊन जातील. जेव्हा क्लायंट येतील तेव्हा बघू मग काय करायचं ते. पण मला दांडी काही मारायची नाही आता युट्यूबसाठी. तर चला मग आता आपण बाकीच्या कामांना सुरुवात करूया. चला. तर आता हे असं आहे किचन. चला आता आवरून घेऊया पटकन. आता म्हटलं पटापट कामं आवरून घेते आणि लवकर झाल्यानंतर लगेच व्हिडिओ एडिटिंगसाठी बसून जाते. आजचा व्हिडिओ म्हणजे उद्यासाठीचा माझा व्हिडिओ आजच तयार होऊन जाईल. आणि माझं काय होऊन जातं आहे की मी रात्री एडिटिंगला बसते ना, तर मला रोज रात्री झोपायला 12 वाजता आहे आणि मग झोप होत नाही व्यवस्थित आणि दिवसा तर झोपणं शक्यच नाही. म्हणून आता मी असं रुटीन ठेवलं. बरं, ही चॉकलेट कोणाला कोणाला आवडते मला कमेंट करा आणि खाऊन बघा तुम्ही, खूप भारी लागते. माझी फेवरेट चॉकलेट आहे, रोझिला चॉकलेट म्हणून आहे. डोक्यावर कसं दिसतंय त्याचं. निवडले गेलेत ते, पण हे गोळ्या कीड लागून त्या काढून घेते आधी दळण दळण्याच्या आधी. बस
पप्पा ना माझा कलरफुल पासपोर्ट फोटोचे 2 फोटो काढून द्यायला लावले. हो. तर मंडळी आता तुम्ही बघितलं की क्लिनिंग झालेलं आहे माझं किचन ओटा वगैरे, आणि बाकीची जी क्लिनिंग केली मी आज ते काही शूट नाही केलं, ते मी माझं सकाळीच झालं होतं लवकर, तेव्हा काही शूट केलं गेलं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आणि अजून एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.